नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती मित्रांनो। तर आपल्याला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि मित्रांनो, आपण जे कंटेंट सुरू केलेले आहेत 25 प्रश्नांचे, त्या 25 प्रश्नांना तुम्ही कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुमची किती उत्तरं बरोबर आहेत, किती अभ्यास झालेला आहे हे तुम्हाला प्रॉपर समजून जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे आपल्यासाठी। प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिला जाईल, त्याचे पोल दिले जातील। ऑप्शन 4 आहेत, योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो। प्रश्न पहिला आहे, अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? ऑप्शन 4 दिलेले आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि ए व बी। तर योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। तुम्हाला 10 सेकंदाचा मी पोल देत आहे मित्रांनो, आपल्याला योग्य ते उत्तर आपले कमेंट करायचं आहे, जेणेकरून 25 प्रश्नापैकी आपले किती प्रश्न बरोबर आहेत हे समजून जाईल। योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो। प्रश्न पहिला आहे, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए व बी, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन हे अणुकेंद्रकात असतात। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिला जात आहे, राऊत सुक्रोमा RSV या विषाणूमुळे टिंबटिंबा हा रोग उद्भवतो। तर राऊत सुक्रोमा RSV यामुळे कोणता रोग उद्भवतो? ऑप्शन 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। प्रश्न दुसरा चालू आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे। ऑप्शन आहे कुष्ठरोग, हिवताप, एडस आणि कर्करोग। योग्य उत्तर कमेंट करायचं आपल्याला। हा व्हिडिओच्या शेवटी समजून जाईल की 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत। त्याचे योग्य उत्तर आहे कर्करोग। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती देत आहे, प्रश्न क्रमांक 3, लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते असा विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत, त्यातील योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे। ऑप्शन ए टार्टिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड। योग्य उत्तर कमेंट करायचं आपल्याला। व्हिडिओला लाईक करायचा आहे, हॅशटॅग शेवटची भरती शेवटचा शोध। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहू स्क्रीनवरती। प्रश्न क्रमांक 4, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो। तर फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवला जातो? 4 ऑप्शन दिलेले तुम्हाला स्क्रीनवरती, योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे। रातांधेपणा, ॲनेमिया, वाढ खुटणे आणि गलगंड। ऑप्शन हे देत आहे तुम्हाला, पोल देत आहे। 10 सेकंदाच्या पोलमध्ये तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे आपलं। एक तरी विद्यार्थी असू दे की 20 प्रश्नांच्या वरती त्याच्या कमेंट बरोबर असतील। त्याचे योग्य उत्तर वाढ खुटणे फॉस्फरसच्या त्रुटीमुळे विकार संभवतो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती, कॅम्प्युटर स्क्रीनवरती। क्वाशरकर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमीपणामुळे होतो? पोलीस भरतीला आतापर्यंत खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे मित्रांनो। तर हा लहान मुलांना कशाच्या कमीमुळे होतो? ऑप्शन 4 आहेत, प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन आणि आयोडीन। योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। 10 सेकंदाचा पोल देत आहे। योग्य उत्तर आहे आयर्न। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती, खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? तर कोणते जीवनसत्व हे निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? ऑप्शन 4 दिलेले तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत। ऑप्शन ए ब जीवनसत्व, बी क जीवनसत्व, सी अ जीवनसत्व आणि ड ई जीवनसत्व। योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। 4 ऑप्शन पैकी योग्य उत्तर आपलं आलं पाहिजे। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो अ जीवनसत्व अभावी आपलं अजीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती। प्रश्न क्रमांक 7, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? तर मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? आपल्या शरीराला कोणते जीवनसत्व कमी मिळाल्यास मुडदूस हा रोग होतो? ब जीवनसत्व, अ जीवनसत्व, क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व। योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो आपल्याला। याचे योग्य उत्तर आहे ड जीवनसत्व अभावी आपल्याला मुडदूस हा रोग होतो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती, फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते? प्रश्न पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे। फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र कोणते असं विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत, योग्य ते उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे।
50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटते मित्रांनो कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे. तर फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक CH2PO4. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा आहे. डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात? तर डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगासाठी वापरली जाते? ऑप्शन ए क्षयरोग, ऑप्शन बी पोलिओ, ऑप्शन सी कुष्ठरोग, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे क्षयरोग. लक्षात ठेवा ऑप्शन ए. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर कमेंट करायचं आपल्याला. 4 ऑप्शन तुम्हाला कॅम्प्युटर स्क्रीनवरती तुमच्या मोबाईलवरती दिसत आहेत. जीवाणूंचा अभ्यास, पक्ष्यांचा अभ्यास, फुलांचा अभ्यास, हाडांचा अभ्यास. ऑर्निथोलॉजी कशाचे शास्त्र आहे, कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पक्षी अभ्यास. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? ते CH4 ही कोणत्या वायूसाठी रासायनिक संज्ञा वापरली जाते? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. इथेन, ब्युटेन, मिथेन आणि प्रोपेन. योग्य उत्तर आपलं कमेंट झालं पाहिजे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिथेन. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? तर कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? कावीळ कशाला होतो? ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी आतडे, ऑप्शन सी जठर आणि ऑप्शन डी फुफ्फुस. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. पोलीस भरतीला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए यकृत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? तर मिठाचे रासायनिक नाव काय आहे असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 13 चालू आहे. सिल्वर ब्रोमाइड, पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम सल्फाइड आणि सोडियम क्लोराईड. योग्य उत्तर कमेंट करा. 13 पैकी 13 कोणाला मिळाले असतील तर कमेंट करायचे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सोडियम क्लोराईडला मीठ असे संबोधले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन 4 तुम्हाला कॅम्प्युटर स्क्रीनवरती दिसत आहेत. प्रकाशाची तीव्रता, ध्वनीची तीव्रता, उष्णता आणि अंतर, ग्रह ताऱ्यातील मोजणारे अंतर. लक्षात ठेवा. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? योग्य उत्तर कमेंट करायचे आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो अंतर ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 15. शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कोण काम करतं? तर शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कोण काम करतं असा विचारलेला प्रश्न आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे पोलीस भरतीला. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य उत्तर आपलं कमेंट करायचं आहे मित्रांनो. स्निग्ध पदार्थ, न्यूक्लिक आम्ल, कार्बोदके आणि जीवनसत्वे. योग्य उत्तर कमेंट करा. योग्य उत्तर आहे कार्बोदके हे शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून काम करतं. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? तर खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? योग्य उत्तर कमेंट करायचं आपल्याला. ऑप्शन ए मिथेन, ऑप्शन बी नायट्रोजन डायऑक्साईड, ऑप्शन सी सल्फर डायऑक्साईड आणि ऑप्शन डी हायड्रोजन. योग्य उत्तर कमेंट करा. उदासीन वायू आहे कोणता? मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मिथेन. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. किरणोत्सर्गितेचा शोध कोणी लावला? तर किरणोत्सर्गितेचा शोध कोणी लावलेला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. विज्ञानचा अभ्यास तुमचा कितपर्यंत झालेला आहे हे समजून जाईल या व्हिडिओवरून. 25 पैकी 25 ज्याचे बरोबर येतील त्याचा प्रॉपर विज्ञानचा अभ्यास झालेला आहे असं समजून जाऊ.
योग्य उत्तर कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, हेली बेक्सवेल. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 18 चालू आहे. अतिमद्य सेवनामुळे टिंबटिंब या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलार्ग हा विकार जडतो. तर अतिसेवनामुळे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी पेलार्ग हा विकार जडतो? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. 14,500 जागा पोलीस भरतीच्या निघणार आहेत मित्रांनो, त्यामुळे तयारी चांगली ठेवा. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, B5 जीवनसत्व अभावी. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 19, हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपक्रम वापरतात. तर हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपक्रम वापरले जाते? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. सेस्मोग्राफ, बॅरोमीटर, ॲमीटर आणि हायग्रोमीटर. योग्य उत्तर कमेंट करा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, बॅरोमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहू स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 20, ओहम हे कशाचे एकक आहे? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिले आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. 10 सेकंदाचा पोल आहे. वारंवारता, विद्युतधारा, विद्युतरोध आणि विद्युतदाब. योग्य उत्तर कमेंट करा आपले. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो विद्युतरोध. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 21, विजेच्या बल्बमध्ये टिंबटिंब या वायूचा वापर करतात. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो? आपल्या चॅनेलवर जुने विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी असेल, आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करा. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे नायट्रोजन हा वायू वापरला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 22, गुडघ्याचा सांधा हा टिंबटिंब होय. तर गुडघ्याचा सांधा म्हणजे टिंबटिंब होय. याचं योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. 4 ऑप्शन आहेत स्क्रीनवरती. उखळीचा सांधा, सरकता सांधा, बिजगरीचा सांधा आणि यापैकी नाही. योग्य उत्तर कमेंट करा. पोलीस भरतीला रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बिजगरीचा सांधा. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पाहूया. पाण्याची महत्तम घनता टिंबटिंब तापमानास असते. तर पाण्याची महत्तम घनता ही कोणत्या तापमानास असते? 4 ऑप्शन स्क्रीनवरती दिलेले आहेत. पोलीस भरतीला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानास असते? योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. 10 सेकंदाचा पोल आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 चालू आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 4 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. टिंबटिंब हे कार्बनचे अवरूप नाही. तर कार्बनचे कोणते अवरूप नाही असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे आपल्याला. ग्राफाइट, हिरा, फ्लोरेन्स आणि क्रुप्राइट. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. शेवटचा प्रश्न 25वा नंबरचा. प्रश्न 25, MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. 25 पैकी 25 ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत आणि ज्याच्या बरोबर आहेत त्यांनी आपले नाव घोषित करायचे आहे. पुढील व्हिडिओमध्ये त्याचे नाव घेतले जाईल. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. तर मित्रांनो 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीज कशी वाटली तुम्हाला कमेंट करायचे आहे. हॅशटॅग शेवटचा शूज आणि शेवटची भरती. लक्षात ठेवा महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलसोबत पुन्हा लवकरच भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.